जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा. जय गुरु. जय गुरु. जय शेअर करतो गुरु. स्क्रीन. हो, जय गुरु. अं, 10वा अध्याय पहिले 10 श्लोक कोण कोण म्हणेल? पहिले 10 श्लोक कोण म्हणेल? सुखदा. हो, जय गुरु सर म्हणते. हा. ओम श्री परमात्मने नमः. अथ दशमोऽध्यायः. श्री भगवानुवाच. भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः. यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. न मे विदुसुरगणा प्रभवं न महर्षयः. अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. यो ये. मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम्. अस असम्मूढस्तमर्तेषु सर्वपापै प्रमुच्यते. बुद्धिर्ज्ञानस बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः. सुखं दुःखं भवो भावो भयं चाभयमेव च. अहिंसा समता तुष्टिस्तपोदानं यशः. भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विदाः. महर्षयः पूर्वे चत्वारो मनवस्तथा. मद्भावा मनसा जाता येषां मानसाजा. लोक इमा हा, मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा प्रजाः. एतां विभू एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः. सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः. मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं ते सॉरी ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. जय गुरु. जय गुरु. पुढे म्हणू पुढचे का? कोण? नाही, दुसरं कोणी म्हणेल? पुढचे 10 श्लोक कोण म्हणेल? हो. तर मी म्हणू का? हो, म्हणा. उषाताई ना? उषा. उषा नाही, किरण ना? माधुरी कुलकर्णी. माधुरी नाही, कुलकर्णी. हा. माधुरी कुलकर्णी. हो, म्हणा. तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजन्तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता। अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव प्रवीशिमे सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव न हि ते भगवन् व्यक्तिविदुर् न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान दानवाः स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते वक्तुमर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः याभिर्विभूतिभिर्लोकान्निमास्त्वं व्याप्य तिष्ठसि कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम् श्रीभगवानुवाच हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः
प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः अहमादिश्च मध्यै च भूतानामन्त एव च. उषा म- म्हणाली. म्हणू सर मनीषा. मनीषा म्हणेल. हा हा. उषा ते नवीन लोकांना आपण म्हणू दे ज्यांचं हा चालेल. आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिर्षां रविरंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशि वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इन्द्रियाणामनश्चास्मि भूतानामस्मि चेतना रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेषो यक्षरक्षसां वसुनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहं पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनामहं स्कन्दः सरसांस्मि सागरः महर्षिणां भृगुरहं गिरामस्मेकमक्षरं यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः उच्चैश्रवसमश्वानां विद्धि विद्धि पुढे काय सर ते हे विद्धी आलंय ते. नामम हा. विद्धी नाममृतोद्भवम विद्धि मा मा नाममृतोद्भवम् मा माम माम ऐरावतम् हा हा म्हणा हा चालेल म्हणा. ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः अनन् अनन् अनन्ताश्चिस्मिन्नागानां वरुणो यादसामः. अनंतश्चास्मी बोला सर. अनंतश्चास्मी अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणामर्यमा चास्मि यमः संयतामहं संयमतामहम प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयातमहं कलयतामहम मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम्. म्हणू पुढचं का कोणी म्हणत. नाही ठीक. अजून कोणाला म्हणायचंय नवीन लोकांपैकी? ठीक आहे मीच म्हणतो. मी पवन म्हणते सर मला म्हणते. नाही ठीक आहे. पवन पवतामस्मि म्हणा चालेल म्हणा ठीक आहे. पवन पवतामस्मि रामशस्त्रभृतामहं झषाणां मकरश्चास्मि स्त्रोतसामस्मि जाह्नवी स्रोतसा सर्गाणां ते नाहीये त्याच्यात फक्त अच्छा स आणि र आहे. हा स्रोतसामस्मि जाह्नवी सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन अध्यात्मविद्यानां वादप्रवदतामहम् अक्षराणामकरोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतोमुखः मृत्युः सर्वहरश्चाह
मुद्भवश्च भविष्यताम् कीर्तिः श्रीर्वाक् च नारीणाम् स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा बृहत् बृहत्सां तथा साम्नां गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोऽहं मृत ऋतूनां कुसुमाकरः द्यूतं चलयता द्यूतं चलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहं वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः दण्डो दमयतास्मि नीतिरस्मि जिगीषताम् मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहं यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदस्ति विना यत् स्यात् मया भूतं चराचरम् नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तु देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया यद्यद् विभूतिम यद्यद् मत्सत्त्वं श्रीमद्दुर्जितमेव वा तत्तदेवावगच्छस्त्वं तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोशसम्भवम् अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्नं मेकांशेन स्थितो जगत् ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः हरये नमः एक छान. म्हणजे मला वाटतं 20 श्लोक झाले होते, विभूती सुरू झाल्या होत्या आपल्या. आणि ती जी मुख्य हो विभूती 20वा जी आहे, झालेला हा, अहम आत्मा विसा झालेला, हा, की सगळ्यांचा आदी मध्य आणि अंत मीच आहे असं हे सांगितलं. पण आता ती जी विभूती आहे ना, सगळ्या, म्हणजे जे मी तुम्हाला म्हटलं होतं की अद्वैताची पराकाष्ठा, की ज्या सगळ्या प्राणीमात्रांचा जो प्राणीमात्रांमध्ये मीच आहे, म्हणजेच सगळ्यांमध्ये मी ब्रह्म पाहतो, असं जो आपण अद्वैत ज्ञानाची पराकाष्ठा म्हणतो, अद्वैत भावाची, ती ती इथं त्यांनी सांगितलेली परमेश्वराने, नाही का. म्हणजे याच्यापेक्षा, या श्लोकापेक्षा दुसरं म्हणजे अद्वैताची अजून चांगली व्याख्या असूच शकत नाही, की सगळीकडेच मी आहे असं. नाही का, सगळ्यांमध्येच मी आहे, सगळ्यांच्या आधी मध्य अंतामध्ये पण मीच आहे असं. पण असं जरी असलं तरी, म्हणजे इथे शंकराचार्यांची टीप आहे की हा कन्सेप्ट पचायला आणि आत्मसात करायला खूप कठीण आहे, नाही का. म्हणजे त्यामुळे मग आपण म्हणू हे काय सगळीकडे, म्हणजे त्याला किंमत नाही, नाही का. म्हणजे मला कोणतरी विशेष पाहिजे, तरच मी त्याची उपासना करू शकेन असं. म्हणजे मला कशातही आहेत परमेश्वर आहे म्हटलं, एखाद्या झुरळात परमेश्वर आहे म्हटलं, तर आपण झुरळाची पूजा करायला मनात कसं वाटेल आपल्याला, नाही का. म्हणजे ती कल्पना, आपण अजून त्या अवस्थेला आपण पोचलेलो नाही, नाही का. जसं मी मागे एकदा तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं ना, की त्या पॉंडिचेरीला ज्या मा म्हणून होत्या, महर्षी अरविंदांच्या म्हणजे उत्तराधिकारी, तर त्या जेवायला बसल्या असताना त्यांच्याजवळ पाल यायची आणि त्या पालीला थोडंसं कण असं द्यायचे आणि ती पाल खायची. त्या पालीवर ना हात पण फिरवायचे अगदी. हा, पण त्यांचा हे आपण करू शकू का, म्हणजे इतका अद्वैत भाव आपला आहे का की सगळ्या प्राणीमात्रांना आपण जवळ करू शकू, नाही, नाही का. तर त्यामुळे
सर्वसाधारण आपल्या व्यक्तीची अशी असते की काहीतरी भव्य दिव्य असेल, म्हणजे आपण जसं म्हटलं दिव्यत्वाची जेथे प्रतीती तेथे क्रमाचे, म्हणजे काहीतरी प्रचिती लागते आपल्याला दिव्यत्वाची, तेथेच आपण देवाला म्हणजे देव समजू शकतो. काहीतरी जर काहीच दिव्यत्व नसेल, भव्यत्व नसेल, तर त्याला आपल्याला ते विभव किंवा दिव्यत्व हे आपण समजूच शकणार नाही, असं नाही का. असं एक मिनिट, 15-20 मिनिट मी करतो हा, 15-20 मिनिट. हा हा, असं. तर त्यामुळे आता या ज्या म्हणजे खरं तर ती एकच विभूती सगळं काही आहे आणि पुरेशी आहे, पण आपल्याला ते पचनी पडणार नाही. म्हणून मग आता म्हणजे आपण असे असमर्थ आहोत की जे म्हणजे सगळीकडे आपण ब्रह्म बघू शकत नाही, नाही का. असं एकनाथी भागवतात पण सांगितलेलं आहे की ज्याची म्हणजे दृष्टी ही म्हणजे अद्वैत भाव ज्याचा आत्मसात झालेला असतो, तो अगदी गाढव, बैल, म्हणजे अगदी डुक्कर या सगळ्यांना तो नमस्कार करतो असा जीव, असं अगदी सांगितलं. पण आपली तेवढी हे नाहीये असं. तर मग आपल्याकरता काहीतरी दिव्यत्व आणि भव्यत्व पाहिजे, त्यांच्यातच आपण विभूत्व आणि देवत्व, दिव्यत्व बघू शकतो, नाही का. देव आणि वैभव बघू शकतो. तर असे कोण मग आता, तर प्रत्येक ठिकाणी आता कुठे कुठे त्यांनी हे सांगितलेलं आहे. त्या सगळ्या मग विभूती आहेत की ज्याच्यामध्ये त्यांच्या श्रेष्ठत्वाविषयी वाद नाहीये आपल्याला, त्यामुळे त्याचा आपण स्वीकार करणं आपल्याला सहज शक्य आहे असं. अहम आदित्यानाम विष्णू. तर ते द्वादशादित्य जे म्हटलेले असतात, 12 आदित्य, त्या सगळ्या 12 आदित्यांमधला जो विष्णू नावाचा जो आदित्य आहे तो मीच आहे. तर इथे मग तुम्ही म्हणाल अरे आदित्य तर म्हणजे सूर्याचं नाव आहे. हो, पण असे 12 आदित्य, नंतर मरुद्गण वगैरे वगैरे असे वेगवेगळे आपल्या ह्याच्यात हे आहेत. त्यातला जो मुख्य जी देवता आहे, त्यांचा मुख्य तो विष्णू, तो मी आहे. हम्म. अं, हा. तर 12 आदित्य कोणते हे सांगू शकाल का? अं, बा- जे म्हणजे आपले जे नेहमीचे जे 12 नावं जी आपण सूर्यनमस्काराची आहेत ती नाही आहेत, हे वेगळे आहेत थोडेसे, आणि याच्यामध्ये विष्णू आहे असं. कुठेही ते तुम्हाला सर्च केलं तरी मिळेल तसं, पाहिजे तर मी पाठवेन तसं. बघते. हा हा, ठीक आहे. ज्योतिषाम अंशुमान रविही. तर ज्योतिष, ज्योती म्हणजे काय, जे म्हणजे खगोलशास्त्रीय दृष्ट्या जी म्हणजे अखंड ज्योती ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ज्योतिषशास्त्र त्याच्यावरूनच आलेलं आहे, ज्योतिष हे नाव, की आकाशातल्या ज्या ज्योती आहेत, ज्योती म्हणजे सतत ज्या प्रकाशत असतात त्यांना ज्योती म्हणतात, तसं या सगळ्या ज्योतींमधल्या अंशुमान रवीही. अंशु म्हणजे किरण, अंशु म्हणजे किरण. किरण ज्याची किरणं आपल्यापर्यंत पोहोचतात पृथ्वीमध्ये, त्याला आपण अंशुमान म्हणतो. बाकी पण ज्योती आहेतच, पण बाकीच्यांचे जे अंशु म्हणजे किरण, ती किरणं आपल्यापर्यंत पोहोचत नाही किंवा अत्यंत क्षीण असतात. तर तो जो म्हणजे ज्या सगळ्या आकाशातल्या सगळ्या ज्योतींमध्ये ज्या रवी नावाच्या ज्या ज्योतीची किरणं आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचतात, तो मी आहे. नंतर मरुताम मरीचिही. तर मरुदगण जे आहेत त्यांच्यातला जो मरीची जो आहे तो मी आहे. आता हे आपल्याला हे मरुदगणांची पण नावं आपल्याला नेटवरती मिळू शकतील किंवा मी पाठवेन नंतर. हं, तर म्हणजे त्यातला जो मुख्य मरीची, जो आता मरीची नावाचे ऋषी पण आहेत, पण मरुदगणात पण मरीची ना हे आहे. तर मरुदगण म्हणजे तसं म्हटलं तर मरुत म्हणजे वायू असं म्हटलं तर. पण त्या वेगवेगळ्या ज्या वायू आहेत त्यातला जो मुख्य मरीची तो मी आहे असं. अहम नक्षत्राणाम शशी. आता नक्षत्राणाम शशी म्हणजे वास्तविक 27 जी नक्षत्र आहेत, त्यात काही हा नाहीये, म्हणजे अश्विनीपासून याच्यापर्यंत रेवती नक्षत्रापर्यंत जी नक्षत्रांमध्ये की शशी हे नक्षत्र नाहीये. पण असं म्हटलं जातं या सगळी ही जी नक्षत्र आहेत यांचा राजा हा चंद्रमा म्हणजे शशी तो आहे. तर या सगळ्या नक्षत्रांचा तो चंद्र म्हणजे जणू
राजा आहे, कारण तो सगळ्या नक्षत्रांमध्ये तो तळपून दिसतो, म्हणून तो नक्षत्रांचा राजा. असं सगळ्या नक्षत्रांमधला चंद्रमा जो मुख्य आहे तो मी आहे असं. तर या सगळ्या, जसं मी सांगतो, म्हणजे विभूती म्हणजे काय, की सगळ्यांमधलं जे प्रॉमिनंट, जी शक्ती आहे त्यातलं ते मी आहे असं. असं. आता पुढचा श्लोक बघूया. वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना. तर जे वेदत्रयी आहे, म्हणजे मुख्य वेद 3, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद. तर या सगळ्यांमधला जो सामवेद आहे तो मी आहे. म्हणजे वास्तविक पाहता मुख्य वेद जे आहेत, एक तर ऋग्वेद म्हणजे सगळ्या ऋचा असतात की जिथं परमेश्वराची स्तुती असते, आणि यजुर्वेदामध्ये यजस म्हणजे हवन करण्याच्या सगळ्या ज्या हे असतात, ऋचा नाही म्हणत त्यांना, श्लोक म्हणूया, तर ते सगळे यजुर्वेदात असतात. मंत्र मंत्र म्हणूया. हा, पण मग इथं सामवेद का म्हटला, वेदांमधला सामवेद मी आहे? याचं कारण असं की सामवेदातल्या ज्या ऋचा आहेत त्या वास्तविक ऋग्वेदातल्याच आहेत, पण त्या छंदोबद्ध आहेत. म्हणजे पण सामवेद हा गायनाचा पण म्हणजे वेद मानला जातो. तर म्हणजे सारे ग म पद नि सा सारखं सामवेदामध्ये याच ऋग्वेदातल्या ऋचा पूर्ण नादबद्ध केलेल्या आहेत, संगीतबद्ध केलेल्या आहेत. त्यामुळे तो सामवेद मी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आशय पण आहे ऋग्वेदातला, आणि नाद पण आहे, हा, लय पण आहे. तर त्यामुळे सामवेद मी आहे असं भगवान म्हणतात. नंतर देवानां वासवः अस्मि. आता देवानां म्हणजे कुठलं, तर जे स्वर्गलोकातल्या ज्या दिव्य म्हणजे देवता ज्या आहेत, सगळ्या देवता, तर त्यांमधला देवांचा राजा कोण, इंद्र. इंद्राचंच एक नाव वासव असं आहे, नाही का. महाभारतात माहिती असेल ना की कर्णाला इंद्र याचक म्हणून गेला होता कर्णाकडे, आणि त्यांनी त्याची कवच कुंडलं ते दान मागून घेतलं. आणि मग कर्णाने म्हटलं आता मी तर आता निराधार झालो. तर मग इंद्राने त्याची वासवी नावाची शक्ती, वासव म्हणजे इंद्र, आणि इंद्राची शक्ती ती वासवी शक्ती त्याला दिली होती. तर तसं वासव म्हणजे इंद्र. तर या सगळ्या देवांमधला जो मुख्य देवांचा जो राजा तो इंद्र, तो मीच आहे. नंतर इंद्रियाणाम अहम मनः अस्मि. सगळ्या इंद्रियांचा राजा कोण, मन. कारण बाकी सगळी ही इंद्रिय जी आहेत त्यांना आदेश मन देतं, डोळे, नाही का. मन आदेश पण देतं, आणि जे इंद्रिय जे ग्रहण करतात, जे ज्ञान ग्रहण करतात, ज्ञानेंद्रिय, त्या ग्रहणापासून पुढची जी क्रिया जी आहे ते परत मनच करतो, नाही का. म्हणजे उदाहरणार्थ, की मला जिभेला पाणी सुटतं एखादा चांगला पदार्थ बघून. म्हणजे काय, की मन त्या जिभेला आदेश देतं. म्हणजे मनातली भावना, म मनातल्या भावनेनी त्या जिभेला पाणी सुटतं एक. आणि जिभेवर तो इच्छित पदार्थ, आवडता पदार्थ आला की माझं मन तृप्त होतं. म्हणजे शेवटी इंद्रिय ही करण करण ज्याला म्हणतो, म्हणजे साधन आहे. त्याचा मुख्य कोण, मन. इंद्रियांचा राजा मन. त्यामुळे या सगळ्या इंद्रियांमधला जो मन आहे, ज्याला 6वं इंद्रिय म्हणतात किंवा इंद्रियांचा राजा म्हणतात, ते मन मीच आहे असं. भूतानाम अस्मि चेतना. सगळ्या प्राणी मात्रातली जी चेतना आहे ती मीच आहे. आणि मग इथं जी शंकराचार्यांनी त्याचं हे दिलेलं आहे की नक्की म्हणजे काय, याचा अर्थ काय, चेतना म्हणजे काय. एखाद्या आपण म्हणतो की अरे याच्यात काही म्हणजे जीव नाहीये, जान नाहीये, चेतना नाहीये, काय. तर ती चेतना म्हणजे नक्की काय, तर शरीर म्हणजे देह, आणि इंद्रिय,
तर यांच्या संघातात नित्य अभिव्यक्त होणारी जी बुद्धिवृत्ती, हे पण समजायला थोडं अवघड आहे, पण म्हणजे देह आणि इंद्रिय यांच्यामध्ये जे सतत व्यक्त होत असतं, म्हणजे तर मी जसं पाय हलवतो, हं, डोळ्यांनी बघतो, कानांनी ऐकतो, तर म्हणजे 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, तर यांच्यात जे म्हणजे मी चालतो, उदाहरणार्थ पाय हे माझं कर्मेंद्रिय आहे, तर पायाने मी चालतो, म्हणून मी जर माझ्यातली चेतना गेली तर मी चालणार नाही, नाही का? तर आता ती चालण्याची जी बुद्धी आहे, म्हणजे बुद्धीची वृत्ती, ती चेतना. डोळ्यांनी बघण्याची जी वृत्ती आहे ती चेतना. जिभेला लाळ सुटते किंवा जिभेने मी आस्वाद घेतो, हं, किंवा वाणीने मी बोलतो, ती काय? ती चेतना. तर त्या बुद्धीला किंवा त्या शक्तीला चेतना असं म्हणतात. तर त्या सगळ्या प्राणिमात्रातली जी चेतना आहे तीच मी आहे. ती नसेल तर तो अचेतन होईल. तो प्राणी अचेतन होईल. नाही का? असं. सर, चेतना आणि आत्मामध्ये फरक आहे का? मग चेतना वेगळी आणि आत्मा वेगळा. हो, हो. अगदी. चेतना ही शक्ती आहे. ज्याला ऊर्जा. जसं शिवशक्ती जे म्हणतो आपण, शिव हा. हे एका दृष्टीने म्हटलं जातं पोटेन्शियल एनर्जी, आणि हम्म. शक्ती ही किनेटिक एनर्जी, म्हणजे प्रकट होणारी, असं. हा. हम्म. म्हणजे असं किंवा पंचप्राणातला एक प्राण म्हणजे चेतना समजायची का? नाही, 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 प्राण वेगळे. हं. म्हणजे अन असा प्राणाचा हे होतो, पण त्या ते जे प्राण जिच्या योगाने प्राण प्राण राहतात देहामध्ये, ती चेतना, ओके ओके. नाही का? नाही म्हटलं जर अपान उदान प्राण वगैरे त्यातला एक हो, सर्व शरीरात पसरलेला वायू ती वायू, म्हणजे चेतना असं माझा ग्रह झाला. नाही, नाही, जो हे सगळे वायू ज्या योगाने चलनवलन करतात शरीरात, कुठे उदान ओके. हा वरती येतो, अपान हा खाली जातो, प्राण हा आपण घेतो, नाही का? समान हा सगळ्या शरीरात व्यापून असतो, तर हे म्हणजे अन म्हणजे तो म्हणजे ती तो त्याला जी ऊर्जा, म्हणजे त्याला जी शक्ती कारणीभूत असते या सगळ्या पंचप्राणांना, ती ती शक्ती म्हणजे चेतन, असं. ओके ओके. हं. आणि यांनी म्हटलं जसं, मग आत्मा म्हणजे काय? तर आत्मा हा म्हणजे आत्म्याद्वारे, आत्म्याची शक्ती म्हणजे चेतन. आत्मा नुसता आत्मा आहे की नाही हे कसं कळणार? तर आत्म्या आत्म्याचा आत्मा जेव्हा व्यक्त होतो किंवा एखाद्या जीवामध्ये आत्मा आहे की नाही, तर ते आपल्याला त्याच्यात चेतना आहे की नाही त्याद्वारे कळत. म्हणजे तसं म्हटलं तर आत्मा आणि चेतना हे परस्पर अभिन्न आहेत, पण तरी आत्मा वेगळा आणि चेतना वेगळी. जसं शिव वेगळा, शक्ती वेगळी, तसं शिवाचं तर प्रकटीकरण म्हणजे शक्ती. प्रकृती आणि पुरुष याचं जे सांगितलंय तसंच शिव आणि शक्ती का? दोन्ही सेमच संज्ञा आहेत का? साधारण तसंच म्हणता येईल, पण पुरुष आणि प्रकृती सांख्य तत्वज्ञानानुसार 24 तत्व जी म्हटली जातात त्याच्यात पुरुष आणि प्रकृती म्हटलं जातं, तसं ठीक आहे, पण हे जरा अजून वरच आहे की शिवशक्ती किंवा आत्मा आणि चेतना, असं. अच्छा. सर, जेव्हा काही आपण ठिकाणी करतो 24 तेव्हा नक्की तत्व, काय होतं? हॅलो, काही हा, ठिकाणी बोला. 24 तत्व आणि काही ठिकाणी 36 तत्व असा उल्लेख आढळतो. की 12 हो. तत्व जास्त कोणती म्हणजे? सांगतो. तर तशी ना, म्हणजे वेगवेगळ्या इथे ना अगदी 3 तत्व, 5 तत्व, 7 तत्व, 10 तत्व वगैरे असे प्रत्येकाचे हे आहेत, कन्सेप्ट आहेत. म्हणजे असं पंचमहाभूत म्हणजेच तत्व आणि त्याच्या बाकी काही नाही, असं पण एक फिलॉसॉफी आहे. पण जनरली
आपल्या सनातन धर्मात तुम्ही जसं म्हटलं तशी 24 तत्व आणि मग 25वावं तत्व म्हणजे पुरुष असं मानलं जातं. आणि पुढची जी तत्व आहेत तुम्ही जे विचारलं, तर सगळी 5 माया तत्व, हा प्रकृतीच्या पुढची जी माया म्हणजे माया, कला, अविद्या, राग, नियती, कला, हा, नंतर मग शुद्ध विद्या, ईश्वर, सदाशिव, शक्ती आणि शिव, ही पुढची 12 तत्व आहेत. हा. हं. अच्छा. तर ही 12 Thank you. तत्व जेव्हा 24 तत्वांमध्ये ऍड होतात तेव्हा ते 36 तत्व होतात. असं. अच्छा. याच्यात सांख्य तत्वज्ञानात त्या सगळ्याला एकत्र करून पुरुष म्हटलेला आहे. ओके. बरोबर. थँक्यू. तर माझा प्रश्न असा आहे की माणूस जेव्हा मरतो तेव्हा नक्की काय होतं, म्हणजे चेतना निघून जाते की आत्मा, की काय होतं काय? हम्म. बरोबर. तर ज्या मनुष्य जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा ती चेतना ज्यानी म्हणजे आत्मा आहे की नाही त्यात आहे हे कळतं. ती चेतना आत्म्यात विलीन होते, आत्म्याची चेतना. जसं मी म्हटलं, चेतना ही आत्म्याची शक्ती आहे. हा, आणि त्या आता चेतनाच नाही राहिली आत्म्याची, मग आत्माला देहात राहून काहीच करायला कार्य उरत नाही. आणि मग पण आत्मा काही लगेच जात नाही, तो देहाच्या आसपास घुसमळत राहतो असं म्हटलं जातं. हा, पण ज्या क्षणी म्हणजे चेतना गेली की आत्मा आत्मा अविनाशी आहे. पण चेतना जी आहे ती आत्म्यात विलीन होते, किंवा जी प्रकट झालेली असते ती आत्म्यात विलीन होते. असं. ती ती मरत नाही कधी, किंवा ती इंद्रियांबरोबर देहाबरोबर ती मरत नाही कधी, ती आत्म्यात विलीन होऊन जाते. असं. ती आत्म्याची शक्ती आहे कारण. असं. हं? म्हणजे चेतना म्हणजे एनर्जी. चेतना म्हणजे एनर्जी. बरोबर. हं. म्हणजे सगळ्यातली जी जी चांगली शक्ती आहे, ऊर्जा आहे, ती सगळी म्हणजे परमेश्वर म्हणजे ती चेतनाच, त्याचा सगळीकडे अंश, हो असं म्हणायचं का सर? हो, पण कसं आहे माहितीये काय, चेतना हा शब्द जनरली जीवाला लावला जातो. आणि हम्म. म्हणजे पिंडाला, पिंड म्हणजे जसं आपण म्हणतो ना, पिंडी ते ब्रह्मांडी. हा, तर हम्म. पिंड म्हणजे जीव. जीवामध्ये जो जीवा जीवामध्ये असतो जीवात्मा, आणि जीवात्म्याची शक्ती म्हणजे चेतना. ब्रह्मांडामध्ये काय असतं, शिव आणि शिवाची शक्ती असं. त्याला आपण चेतना नाही म्हणत. ब्रह्मांडामधली जी शक्ती आहे त्याला चेतना म्हणजे असं म्हणत नाही, त्याला शक्तीच म्हणतो. शक्ती, हा. हा. बऱ्याच कन्सेप्ट आहेत सर, आम्हाला तुमच्यामुळे कळतंय, क्लिअर होतंय, नाही तर कळत नाही ते कधी कधी ना. खूपशा गोष्टी अध्यात्मातल्या नाही लवकर लक्षात येत. मला तर खरंय माहित पण सर ना, नव्हते. किती नॉलेज आहे, बाप रे. म्हणजे हम्म. आदरपूर्वक नमन तर तुम्हाला. हो, खरंच. ठीक आहे. आता काय एकनाथी तर भागवत जर मला कोणी हा, बोला. सर, मला एक थोडं विचारायचंय तुम्हाला. तर हे अहम ब्रह्मास्मी आणि तत्वमसी हे दोन्ही म्हणजे उपनिषदातल्याच मला वाटतं संज्ञा आहेत, वेगवेगळ्या ह्याच्यातल्या आहेत. तर त्याच्यावर जरा मग तुम्ही आम्हाला एखाद्या वेळेस कधीतरी असं निवांत भाष्य सांगा ना, म्हणजे काय चालेल. नक्की आहे दोन्ही. हे काय आहे, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, तत्वमस्मी आणि अयम आत्मा ब्रह्म, ही चार 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 वेदांमधली महावाक्य आहेत. महावाक्य म्हणजे काय, त्या त्या वेदांचं सार एका वाक्यात म्हणजे 2 शब्दात खरं तर. हा, तर त्या वेदांचं पूर्ण सार त्याच्यात आलेलं आहे. आणि जेव्हा संन्यास घेतला जातो, म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा पूर्ण संन्यास घेते तेव्हा त्याला गुरु सांगतात, त्याचे जे संन्यास देणारे जे गुरु असतात ते सांगतात की ही जी महावाक्य आहेत वेदांमधली, याचं तू चिंतन कर. अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म,
प्रज्ञानम ब्रह्म तत्त्वम असं. तर याचा विचार करत तू आता पुढचं आयुष्य व्यतीत कर. अच्छा. जसं म्हणतो ना आपण की नक्की संन्यास घेतल्यावर चिंतन करायचं म्हणजे काय करायचं, तर याचं सार या 4 वाक्यात असतं. अच्छा. म्हणून संन्यासी परत कधी सांगा. अहम ब्रह्मासी, अहम तत्वमसी आणि काय होतं? नाही. अहम ब्रह्मास्मी, हा. तत्त्वमसी, अयमात्मा ब्रह्म आणि अ, अ, प्रज्ञानम ब्रह्म. परत सांगतो, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, तत्त्वमसी आणि अयम आत्मा ब्रह्म. अयम आत्मा ब्रह्म म्हणजे हा आत्माच ब्रह्म आहे, शब्दशः त्याचा अर्थ. हं, अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय, मी ब्रह्म आहे. तत्त्वमसी म्हणजे ते, तत् म्हणजे ते तूच आहे. ते म्हणजे काय, परब्रह्म किंवा जे ब्रह्मतत्व आहे ते तूच आहेस. हं. आणि प्रज्ञानम ब्रह्म, ब्रह्म म्हणजे शेवटी ज्ञान म्हणजेच ब्रह्म आहे. प्रकर्षाने होणारं ज्ञान हेच ब्रह्म आहे. हा 4 शब्दांचा, 4 महावाक्यांचा शब्दार्थ आहे. पण विचार करा की या 4 महावाक्यांना, याच्यावर विचार करण्यात मोठमोठे संन्यासी आयुष्य खर्च म्हणजे व्यतीत करतात. बरोबर. हम्म. ठीक आहे, पुढे जाऊया. रुद्राणां शङ्करश्चास्मि, वित्तेषो यक्षरक्षसां, वसूनां पावकश्चास्मि, मेरुशिखरिणामहं, पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं, सेनानीनामहं स्कन्दः, सरसामस्मि सागरः. तर अहं रुद्राणां च शंकरः च अस्मि. जे 11 रुद्र आहेत. तर तुम्हाला म्हणजे रुद्र म्हणजे काय, शंकर म्हणजे काय, तर असं म्हटलं जातं की कश्यपानी म्हणजे हे जे रुद्रावतार मानले जातात, हं, आणि त्यातला एक म्हणजे भीम, विरूपाक्ष वगैरे वगैरे अशी नावं आहेत त्यांची. आणि त्यातला एक आहे शंभू. शंभू म्हणजे शंकर. संस्कृतमध्ये शम म्हणजे काय, कल्याण करणारा. शम हा शब्द कल्याण असा आहे. शम म्हणजे कल्याण. हं, तर शम कर म्हणजे काय, जो कल्याण करतो तो शंकर. शंभू म्हणजे जे शंभू म्हणजे पण तोच अर्थ आहे, कल्याण करणारा. तो ज्याने कल्याण होतं तो शंभू. त्यामुळे शंभू आणि शंकर हे दोन्ही समानार्थी शब्द आहे. आणि हाच जो शंभू आहे, शंभू किंवा शंकर म्हणा, तर या बाकी जे रुद्रावतार आहेत, 11 रुद्र, त्यांचे वेगवेगळे हे आहेत पुराणात त्यांची माहिती. पण यातला जो सगळ्यांचं कल्याण करणारा जो रुद्र आहे 11 रुद्रांमधला, तो मी आहे. कारण तो त्या सगळ्या रुद्रगणांमध्ये तो महत्वाचा आहे. असं. बरोबर. यक्षरक्षसां वित्तेशः. आता ही यक्ष आणि राक्षस, हं, यांच्यातला मुख्य कोण आहे, कुबेर. म्हणजे त्याला वित्तेश. वित्तेश म्हणजे काय, वित्त ईश म्हणजे धनाचा, वित्त म्हणजे धन, ईश म्हणजे स्वामी, धनाचा स्वामी जो कुबेर. यक्ष आणि राक्षस या सगळ्यांमधला मुख्य जो कुबेर. कारण आपल्याला माहिती आहे ना की कुबेर हा रावणाचा भाऊ, नाही का. रावण, विभीषण, कुबेर आणि कुंभकर्ण हे सगळे भाऊ. तर यांच्यातला जो कुबेर आहे सगळ्यात म्हणजे श्रेष्ठ, तो मीच आहे. म्हणजे यक्ष योनींमधला, राक्षस योनींमधला जो कुबेर आहे तो मी आहे. नंतर वसूनां पावकः च अस्मि. हे अष्टवसू जे आहेत त्यांच्यातला जो पावक, आता पौ धातूपासून पावकः असा शब्द तयार झाला. पावक म्हणजे काय, पवित्र करणारा. कारण अग्नी सगळ्यांना पवित्र करतो, नाही का. अग्नीत कुठली गोष्ट गेली की ती पवित्र होतो. पवित्र होतो आहे.
आपण मानतो की अगदी म्हणजे